हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. हजरत महम्मदजींनी बळी देण्याबाबत कधी सांगितलं नव्हतं. तुम्ही आपला मनमानी हा मार्ग चालवलाय, पापाचे भागीदार बनवताय पूर्ण समाजाला. परमात्मा म्हणत असत की हे के नबी मोहम्मद नमस्कार है राम रसूल कहाया 1,80,000 को सौगद जिन नहीं कर चलाया. अरस कुरस पर अलह तकत है खालिक बिन नहीं खाली और वो पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब्दाली. मग काय सांगितलं की आम्ही मोहम्मदना तिकडे घेऊन गेलो, जसं परमात्म्याचं विधान आहे, वेदात वर्णित आहे. परमात्म्यांनी 600 वर्षांपूर्वी कबीर भगवानजींनी सांगितलं की वेद हाच माझा भेद आहे. मैं मिलूं ना वेदन माही और जोन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नाही. परमात्म्याने सांगितलं की हे चारही वेद माझ्या महिम्याचं गुणगान करतायत, परंतु या 4 वेदांमधील वर्णित विधी केवळ ब्रह्मपर्यंतची आहे आणि इथपर्यंतची जी क्रिया आहे, यज्ञ आहे, त्याची माहिती आहे. ही ब्रह्मपर्यंतची साधना आहे, यातून ब्रह्मलोकाची प्राप्ती होऊ शकते. यानंतर परत पुनर्जन्म आणि 84 लाख योनींचं संकट कायमच असेल. परंतु ह्या सूक्ष्म वेदामध्ये जो माझ्या प्राप्तीचा विधी आहे ते हे 4 वेद जाणत नाहीत. ते स्वतःच म्हणतायत आम्हाला नाही माहिती, त्या तत्वदर्शी संताला विचारा. यजुर्वेद अध्याय 40 मधील श्लोक 10 पासून 13 पर्यंत हेच स्पष्ट केलं आहे. एकतर विद्वान आणि अविद्वानाची परिभाषा सांगितली आहे आणि एकाने असं सांगितलं की कोणी परमात्म्याला उत्पन्न होणारा, जन्म घेणारा साकार असल्याचं सांगतो, जो अवतार रूपात येतो. कोणी निराकार सांगतो. ह्याची खरी माहिती तत्वदर्शी संतच देतील, त्यांच्याकडून ऐका. असंच गीतेच्या 4थ्या अध्यायात श्लोक 34 मध्ये सांगितलंय की ज्या तत्वज्ञानाला परमेश्वराने स्वतः येऊन सांगितलं आहे ते तू तत्वदर्शी संताकडे जाऊन समजून घे. त्यांना दंडवत प्रणाम केल्याने ते परमात्म तत्वाला जाणणारे ज्ञानी महात्मा म्हणजे तत्वदर्शी संत तुला त्या परमात्म तत्वाचं ज्ञान देतील, त्या परमात्म्याचं ज्ञान देतील. तर याने सिद्ध झालं की गीता ज्ञानदाता सुद्धा इनकम्प्लीट स्पिरिच्युअल ज्ञान ठेवतो. अर्धवट धार्मिक ज्ञान आहे, ते पूर्ण नाहीये. वेद सुद्धा त्यांचेच. वेदांचा सारांशच श्रीमद भगवद्गीता आहे. तर याला तेही नाही समजू शकले तरी इथे परमात्मा म्हणतायत की आम्ही महम्मदांना तिथं घेऊन गेलो, जसं गुणांमध्ये लिहिले भगवानांच्या की ते चांगल्या आत्म्यांना भेटतात, त्यांना ज्ञान ऐकवतात आणि आपला परिचय करून देतात, त्याला सद्भक्तीचा परिचय करून देतात. तर याच आपल्या गुण आधारावर, आपल्या गुणाच्या आधारावर हजरत महम्मदजींना परमात्मा भेटले होते. परंतु तोपर्यंत त्यांची खूप कीर्ती झालेली होती, खूप सारे अनुयायी झाले होते, विरोधकांवरही त्यांना यश मिळवता आलं होतं. तर परमात्मा त्यांना भेटले आणि दाखवलं की आपण साधना ह्या काल भगवानापर्यंतची करत आहात. म्हणतायत महम्मदांना आम्ही तिथं घेऊन गेलो वरती आणि इच्छारूपाने तिथं राहिले नाहीत. तिथं त्यांची आस्था बनली नाही कारण खाली त्यांचे खूप अनुयायी होते, सर्व सलाम करणारे सेवक खूप बनले होते. तर म्हणण्याचा अर्थ असा की इच्छारूपाने ते राहिले नाहीत. उलट महम्मदांना परत पाठवलं, अशा शरीरात पाठवला त्यांचा आत्मा. उलट मोहम्मद मैल पठाया गुज बीरज एक कलमा लाया. ओहो, म्हणतायत एक गुज म्हणजे गुप्त, गुज बीरज एक कलमा लाया. रोजा बंग नमाज देईरे बिस्मल की नहीं बात कही रे. की त्यांनी ह्या 3 गोष्टी सांगितल्या होत्या. रोजा म्हणजे व्रत ठेवा आणि बंग म्हणजे वरती, म्हणजे मशिदीच्या वरती जी बांग देतात, आणि रोजा बंग नमाज दे रे बिस्मल की नहीं बात कही रे.
आता म्हणतायत नियम सांगतायत, हे 5 वेळा जो नमाज पडतात म्हणतायत, हे 3 नियम सांगितले होते. हे बिस्मल करायला नव्हतं सांगितलं. 4 यार मतलब बिस्मल की थी और गऊ पकड़ कर बिस्मल की थी. हा तर तुमचा स्वतःचा नियम आहे, स्वतः बनवलेला आपला एक लोकवेद आहे. हजरत मोहम्मदजींनी असं म्हटलेलं नव्हतं. याविषयी ते म्हणतायत की अर्ज कुरस पर अल्लाह तकत है, खालिक बन्नी खाली और वो पैगंबर पाक पुरुष थे साहिब की अब्दाली. नबी मोहम्मद नमस्कार अवतार आदरणीय महापुरुष होते आणि राम रसूल कायहा ते तर परमेश्वराचे एक संदेशवाहक होते आणि 1,80,000 त्यांचे अनुयायी होते. हजरत मोहम्मदांचे ते मुसलमान होते. मुसलमान तोच आहे जो वाईट चिंतित नाही, कोणाच्या आत्म्याला दुःख देत नाही, जो हिंसा करीत नाही. तर धार्मिक व्यक्ती तर त्यालाच म्हणता येईल. कट शीस नाही दिल करुणा. बकरी कापा, गाय कापा, भेडी कापून बळी द्या, ते काय भक्त आहेत? धिक्कार आहे अशा भक्तीचा. तर आता ते काय म्हणतायत? असं हिंदूंमध्ये पहा, आता कामाक्षी माई मातेच्या पुढे भेडीचा बकरीचा बळी देतात. काय बकरे खाते का ती मूर्ती? अक्कल भ्रष्ट झाली आहे आमची. तर परमात्मा हेच सांगत असत. त्यांना सांगत असत की तुम्ही तुमचा लोकवेद राबवताय. हजरत मोहम्मदांनी मांस खाण्याचं ज्ञान किंवा आदेश कधी दिलाच नव्हता. तर ते तिकडून तेही धर्मगुरू कबीर भगवानांच्या विरोधात गेले. इकडून हिंदूंचे धर्मगुरू कबीर परमात्म्यांच्या विरोधात गेले आणि सगळ्यांनी हे सांगितलं, जेव्हा मारण्याने मेला नाही, कापल्याने कापला नाही, सर्व त्यांनी आपली हत्यारं चालवली आणि पाहिलं तो मरतही नाहीये, शांत पण होत नाहीये. तर हे सांगायला सुरुवात केली की हे काय जाणतात आमच्या सद्ग्रंथांना? ना हा उर्दू शिकलाय, ना फारशी शिकलाय आणि ना हा संस्कृत शिकलाय. हा झूट आणि कपटी आहे. तर आम्ही मान्य केलं त्यांचं म्हणणं, त्या आमच्या नकली गुरूंचं. केवळ ह्याच दृष्टिकोनातून की आमच्या कबीर गुरुजींनी संस्कृत पठण केलं नाही म्हणून हे सच्चाई सांगत नसतील. आणि पुण्यात्म्यांनो, त्या काळी 64 लाख शिष्य बनले होते कबीर साहेबांचे 600 वर्षांपूर्वी. 64 लाख शिष्य म्हणजे जेव्हा भारतवर्षाची लोकसंख्या 4 कोटी असावी. सन 1398 ते 1518 पर्यंतचा इतिहास काढून पहा. आणि त्या काळात भारतवर्ष किती मोठं होतं? अफगाणिस्तान, बलुचिस्तान, पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान, इराण, इराक असा विशाल भारत देश होता. आणि त्या काळी 4 कोटी लोकसंख्या मुश्किलीने असावी. आणि 64 लाख शिष्य त्या परमपित्याचे झाले होते. एका दिवसात हजार जागी प्रकट होऊन आपल्या मुलांना ते तत्वज्ञान ऐकवत असत. आता जसा एखादा मदारी येतो, कुठेतरी उभा राहतो, मोठमोठ्या आवाजाने बोलायला लागतो, डमरू वाजवतो, तर 150 व्यक्ती त्याच्या भोवती जमतात. तो आपला तमाशा दाखवतो, लोक पाहतात, तासनतास बसून राहतात. तसेच परमात्मा आपल्या मुलांसाठी कुठेतरी जाऊन प्रकट व्हायचे. हातात एक तारी घ्यायचे, सुरील्या आवाजात गात आपली अमृतवाणी बोलत असत, जो आमच्या आत्म्याचा खुराक आहे. तो आवाज ऐकून आसपासचे सगळे लोक एकत्र यायचे. परमात्मा आपल्या वाणीच्या माध्यमातून मार्मिक गोष्टी ऐकवायचे. त्यांना कोकिळेच्या पिलासारखे लोक बिलगत असत आणि त्यांच्याकडून उपदेश घेत. अशा प्रकारे परमात्म्याचे 64 लाख शिष्य झाले होते. परंतु एकही यशस्वी झाला नाही. कारण हेच होतं की आम्ही त्यांना संत मानलं, गुरु मानलं आणि अशा लीला केल्या, इतकं सुख दिलं त्यांना. जो कोणी त्यांना शरण आला त्याला आशीर्वादाने ठीक केलं. मग काही मंत्र दिले जप करण्यासाठी, जे ओरिजिनल मंत्र, जे 5 मंत्र आहेत ते मंत्र, ते ररंकार ओंकार नाही आहेत, हे दुसरे मंत्र आहेत, ते देत असत. याचा जप करा. तर त्याने आम्हाला पुन्हा चार्ज करून गेले स्वतः परमात्मा त्या काळी. आणि त्यांच्या दुःखाला दूर केलं जे त्यांच्या संपर्कात आले. इतकं सुख असेल त्या घरात ज्यात भगवानाचा उपदेश जाईल, आशीर्वाद मिळेल. तर सर्व आसपासचे लोक चकित होऊ लागले की काही दिवसात 10-5 वर्षात तुम्ही हे काय, अशी कशी तुमची बरकत झाली, कसे तुम्ही सुखी झालात, ते विचारू लागले. तर आमच्या गुरुजींची कृपा आहे. तर एकमेकांचं बघून लाखो 64 लाख शिष्य परमात्म्याचे झाले. इतकं सुख झालं सगळ्यांना. कारण की तो परमात्मा सुखदायी आहे. तो सुखाचा सागर आहे. तो आमचा पिता आहे. तो आमच्या प्रारब्धाचा सुद्धा नाश करू शकतो.
आणि बाकी जे संत महात्मा आहेत त्यांचा इतिहास तुम्ही पहा, त्यांचा अनुभव आणि त्यांचे विचार ऐका, वाचा. ते सांगतात प्रारब्धामध्ये कुठलंही परिवर्तन होत नाही. प्रारब्धामध्ये लिहिलेल्या पापकर्मदंड याला भोगूनच संपवावं लागतं. मग भाडमध्ये गेली ती भक्ती जिच्यामुळे आपत्ती संपता संपत नाही आणि जिथे बचावच नाही त्या भक्तीची काय आवश्यकता. म्हणून नास्तिक होत चाललाय समाज. आणि मग त्या पूर्तीला जी भगवानांच्या भक्तीमुळे आमची होणार होती, आम्ही 2 नंबरचा धंदा करतो. लाच घेऊन, भेसळ करून अशा पूर्तीची इच्छा केली म्हणजे दुप्पट पाप एकत्र केलं. एकदा वाटलं धनिक होतोय, पण झाली मात्र दुर्दशा, बर्बादी. न जाणे कितीतरी आपत्ती, संकट येतात माणसांवरती, तर तिथल्या तिथे परत उभे राहतो आपण. भगवानापासून दूर पण झालो, शांती पण नाही मिळाली, तर भक्तीच्या विधीतील कमतरता होती. परमात्मा पूर्ण ब्रह्मची सत्साधना न मिळाल्याने जे पापनाशक आहे त्याला शरण न गेल्याने आम्ही आपलं जे पाप नष्ट करू शकत नाही त्या भगवानांना पापनाशक समजून लोकवेदांच्या आधाराने स्वीकारलेलं होतं. हे मूळ कारण होतं. आता आम्ही अशाच सद्ग्रंथांचं ग्रहण करू, ते ज्ञान ग्रहण करू जे आमच्या सद्ग्रंथामध्ये विद्यमान आहे. तर प्रसंग असा आहे, परमात्मा म्हणतायत की पीछे लग गया जाऊं था लोकवेद के साथ, रस्ते में सतगुरु मिल गए और दीपक दे दिया हाथ. आता कबीर परमात्म्याने ह्या दासाला माझ्या पूज्य गुरुदेवांच्या मार्फत हा तत्वज्ञान रूपी दीपक मला दिला आहे. आता त्या प्रकाशात, त्या टॉर्चमध्ये हा दास, तुम्ही पण त्याच बरोबर रस्त्याने चालला आहात आणि जे दासावरती विश्वास करतात त्यांनाही मी हा टॉर्च देतो आहे जो मालकांनी मला दिला आहे. आणि तुम्हीही त्याच टॉर्चच्या प्रकाशात पाहून चालाल, भटकणार नाहीत मार्गावर कुठे. जेव्हा आमच्या डोळ्यांना दृष्टी मिळाली, आंधळ्याला तर कोणीही भ्रमित करू शकतो, तर प्रथम दास म्हणतो की आधी तुमची दृष्टी तयार करतो, ह्या डोळ्यांना प्रकाश मिळवून देतो, म्हणजे तत्वज्ञान रूपी हे ज्ञान आपल्याला देतो. आणि हा चष्मा समजा आणि मोतीबिंदूचं ऑपरेशन करतो. ह्या बर्वाला आश्रमामध्येच हे मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे, फक्त अज्ञानाचं. या विश्वात कुठेही ज्ञान नावाची गोष्ट नाही, हे सत्य मानून चाला. आता आपल्याला ह्या दासाने एक प्रसंग सांगितला होता, शब्द सांगितला होता की या शंकराचार्यांना आणि आमच्या हिंदू धर्मातील गुरुमंडलेश्वरांना ज्ञान कुठून असणार, ज्यांना हे भगवान, संपूर्ण भगवान नारायण मानतात, अजरामर मानतात, त्यांनाच ज्ञान नाही अध्यात्म मार्गाचं. तर पुण्यात्म्यांनो, तर हे एक 10वा-11वा आश्चर्य आहे असं म्हणणं की ब्रह्मा विष्णू महेशा यांना ज्ञान नाही अध्यात्म मार्गाचं. परंतु आज परमात्म्याची मुलं शिक्षित झाली आहेत. यांनी तर मला पहिल्यांदा धोपटलं असतं आणि केलंही होतं त्यांनी हे क्रोधाकांड. हेच कारण होतं, हा दास सच्चाई सांगत होता या नकली आचार्यांची. यांची दुकानं बंद व्हायची वेळ आली होती. विचार केला, अपप्रचार करून ह्या रामपालना बदनाम करण्याचा चंग बांधला होता. ही सच्चाई जनतेपर्यंत पोहोचली असती तर त्यांना धिक्कारलं असतं, पळून जावं लागलं असतं. मग तुम्ही पैसे कुठून मागून आणले असते? म्हणून क्रोधाकांड घडवून आणलं. परंतु ती लीला होती दाताची, आपली समर्थता दाखवली आणि सच्चाई वरती आली. पूर्ण विश्व धिक्कार करेल त्या दुष्टांचा, ज्यांनी इतकं दूर केलं समाजाला, ज्याने खूप आधीच आमच्या जवळ येऊन कल्याण करून घ्यायला हवं होतं. हे दुर्भाग्य होतं त्या जनतेचं, ज्यांना असे दुष्ट लोक मिळाले, ज्यांची मीडियाने सुद्धा पाठराखण केली. मीडियाचं काय हे काम आहे? घाण विचारांना जनतेत भरवत आहेत हे मीडिया, टीव्ही, वर्तमानपत्रवाले. ना कोई भक्तिमार्ग, ना कुठल्या सच्चाईचा आधार. तर अशा प्रकारे आम्हाला हे अज्ञान आणि पापाने परिपूर्ण केलं. आता हे तत्वज्ञान आणि अध्यात्मज्ञान आपल्यामध्ये पूर्ण भरून घेऊ. जिथे जिथेही हे टीव्हीमधून विचार जात आहेत, तर कबीर साहेब दास म्हणतायत, कबीर परमात्म्याची अमृतवाणी. तर जिथे जिथे ज्यांच्याही पशुपक्ष्यांच्याही कानावरती हे जाईल, त्यांच्यावरतीही परिणाम होईल याचा. हे सत्य माना, ही परमात्म्याची वाणी आहे.
आणि आजपर्यंत आपण जितकं पाप एकत्र केलं त्यातली काही पापं वाणीनं आणि वचनांनीच संपतील. जसं पुरातन काळी काही वैद्य लोक आपल्या दवा औषधांनी सर्पदंशाचा इलाज करत असत, सर्प चावल्यास, आणि काही सिद्ध करत असत आपल्या मंत्रांनी, वेदमंत्रांनी. ते सर्पविष नष्ट करत असत मंत्र बोलून बोलून, वाणी उच्चारण करून करून. तर जसा एखादा सर्प चावलेला माणूस बेशुद्ध पडला आहे आणि तो मंत्र म्हणत आहे, तो बोलणारा गारुडी, ते ऐकत नाही ती व्यक्ती, परंतु तो मंत्र त्याच्या शरीरावर परिणाम करतो, त्याचा आवाज, त्या मंत्राचा जो आवाज आहे, वचन, आणि हळूहळू ते सर्पाचं विष उतरून जात असे आणि तो सचेत होत असे. तर अशी पुण्यात्म्यांनो ही अमृतवाणी परमात्मा कबीरजींद्वारा दिली, जे तत्वज्ञान आहे. ही सर्व सिद्ध वाणी आहे, परंतु ही जर आम व्यक्तीद्वारे दिली गेली तर ती परिणाम करणार नाही. कारण जशी एखादी सिरिंज आहे आणि ती सिरिंज डिफेक्टिव्ह आहे आणि त्या सिरिंजमध्ये जर अडथळा असेल तर औषध कामच करणार नाही, उलट रिॲक्शन होईल. तर परमसंत जो त्याचा अधिकारी आहे त्याच्या माध्यमातून मग ते वचन, ती बोली दिली जाईल कानांच्या माध्यमातून, तर ती लगेच परिणाम करेल. जो ऐकू शकत नाही, समजू शकत नाही, पशुपक्ष्यांवर सुद्धा हा त्या गारुड्यासारखा काम करेल. आणि जसं आता टीव्हीवर चालू आहे हा कार्यक्रम, जनतेला समजेल ही सच्चाई, कारण की समजदार बुद्धिमान व्यक्ती आहेत. आजकाल कोणी काही बालक राहिलेलं नाही की जे खुळखुळ्याने भुलून जाईल. आज तर दुधानं तोंड पोळलेले ताकही फुंकून पितात, लस्सीसुद्धा. तर दासाचं म्हणणं आहे की चांगल्या पद्धतीने समजून घ्या, लक्ष देऊन ऐका, 100 वेळा ऐका आणि मग नाव घ्या, तुमचं कल्याण होऊन जाईल. असमंजसपणा करू नका. तर हे जे ज्ञान आहे, आता या मीडियाचं काम असं असायला हवं होतं की ह्या ज्ञानाचा संपूर्ण विश्वात प्रसार करणं, आणि त्याचा परिणाम होईल सर्व प्राण्यांवर, आणि जो यात सहकार्य करतो त्यालाही पुण्य मिळतं. आणि यांनी केलं सगळं उलटं काम, कर्म फोडले आपलं भाग्य बिघडवलं आणि जनतेला भगवानापासून दूर करण्याने हे महापापी झाले. आता दासाची प्रार्थना आहे की आत्तापर्यंत झालं ते झालं, आता तर समाज जागा झाला पाहिजे. आणि एक दिवस येईल, लक्षात ठेवा, या परमात्म्याचा दास जो बोलतोय भगवानाची वाणी, या व्यतिरिक्त कोणताही सत्संग टीव्हीवर नसेल. लक्षात ठेवा या गोष्टीला. ते काय ज्ञान आहे? सगळी बकवास असते. तेच सतनाम, तेच सतलोक, तोच सचखंड, तेच राधास्वामी धाम, तेच सतनाम. हे यांचे सत्संग शेंडाना बुडका कशाचा? आणि हे जे आमचे धर्मगुरू ऐकवतात, सगळं गीतेपेक्षा विपरीत, आमच्या पुराणांपेक्षा विपरीत ज्ञान देतात, यांचं कोण ऐकणार? हे असे बकवास करणारे, आम्हाला थापा मारणारे, आम्हाला मूर्ख बनवणारे आता कोणी ऐकणार नाही. तर एक दिवस असा येईल केवळ हाच सत्संग विश्वामध्ये आणि हेच ज्ञान आणि एक भगवान कबीर साहेबच राहतील. हा भगवंताचा आदेश समजा आणि पूर्ण विश्वात सतयुगासारखं वातावरण होईल. आता होईल. हे जय गुरुदेव मथुरावाले, शिवदयालजीवाले विचारांना नव्या बाटलीमध्ये भरून जय गुरुदेव पंथ बनला आणि सन 1950 पासून सत्संग करतायत. आणि आता त्यांचा मृत्यू झाला. आत्ता ह्या मे महिन्यामध्ये त्या श्री तुलसीदास जय गुरुदेव पंथाच्या प्रवर्तकाचा, आणि ते म्हणायचे की जय गुरुदेव सतयुग येणार. आमचा जन्मसुद्धा झाला नव्हता तेव्हा. आम्ही जेव्हा थोडेफार शुद्धीत आलो, भिंतींवर लिहिलेलं पाहिलं की जय गुरुदेव सतयुग येईल, जय गुरुदेव सतयुग येईल. वाटलं की खूप चांगली गोष्ट आहे, आपला अगदी योग्य वेळेवर जन्म झालाय. आता कलियुग तर आलंय, पण सतयुग मात्र कुठे आसपास दिसत नाही. कलियुग आलं आणि ते वाढलं सुद्धा. ते पुण्यात्मा होते, खूप पुण्यात्मा होते, पूर्वजन्माच्या भक्तीमुळे परिपूर्ण होते. परंतु पुढे जशी एखादी बॅटरी चार्ज होते पहिली, त्या इन्व्हर्टरची बॅटरी चार्ज असते, भले त्याला चार्जरसुद्धा लावलेला नसेल, कनेक्शन कट केलेले असेल, तरीही ती आपलं काम करते. पंखासुद्धा चालतो, ट्यूबसुद्धा चालते, आणि असं वाटतं सगळं ठीक आहे. पुढे चार्जर नसल्याने सगळ्या सुविधा एकदम बंद होतात. ते मग फटफट करून बंद होऊन जातात. तर हे पुण्यात्मा होते. शिवदयालजी राधास्वामी पंथाच्या प्रवर्तकाला परमधनी मानून त्याच्यात फसले.
त्याच परंपरेशी जोडलेले होते. कारण आता त्यांच्या वचनात शक्ती होती. मागचे पुण्यकर्मी प्राणी होते. त्यांच्यापेक्षा अगदी थोड्या काळात जनतेला त्यांनी आपल्या मागे यायला लावले, महात्मा बुद्धासारखे. आणि पुण्यात्म्यांनो, हे खरं माना, हा राधास्वामी पंथ, धनधन सद्गुरू पंथ, सच्चा सौदा पंथ, बाल योगेश्वर पंथ, निरंकारी पंथ हे सगळे कालप्रेरित पंथ आहेत. आणि यांच्याद्वारे सांगितलेली साधना बिलकुल युजलेस आहे. याचा कुठलाही लाभ नाही, कारण ही शास्त्रानुकूल नाही. पुण्यकर्मी प्राण्यांना मागच्या जन्मीच्या पुण्यामुळे आपोआप थोडा लाभ होत होता, जसं दास सांगत होता, आणि त्यांनाच श्रेय मिळत होतं. जर ही भक्ती सुरू झाली नसती, दात्याने आमच्यावर दया केली नसती, तर त्या चीनसारखे हाल भारतात झाले असते आणखी 50 वर्षांनंतर. ही गॅरंटेड बात समजा. भक्तीमध्ये आस्था राहिली नसती. भक्त एवढे आणि त्यांच्या आचरणात काही बदल नाही. कुणी व्यसनं सोडली नाहीत, वाईटपणा सोडला नाही. सगळं जसंच्या तसं. लाचखोरी, दारूचे ठेले वाढले, तंबाखूचं सेवन वाढलं, भांग पिऊ लागली, सुलपे पिऊ लागली लहान मुलं. आता ह्या ज्ञानाने आता हळूहळू पहा, अशी शांती येईल. माया कशासाठी जोडतो आपण? मोठा बंगला बांधणार, मोठी कार खरेदी करणार, एका मिनिटात मृत्यू होईल, कुत्रं बनून सैर सपाटा, कधी कारच्या खाली घर, बंगल्याच्या मागे, इथेच फिरत राहतील. तर जे कार्य आपण करायला हवं होतं ते विसरलो होतो आपण. आता ते करू, आणि ते करण्यामुळे हे सुख जे भौतिक आहे हे तर न मागता तुमच्या चरणाशी पडून राहील. हे परमपित्याचं वचन समजा, कबीर भगवानांचं. खरं माना तुम्ही. कारण काय आहे? आपण जेव्हा दुःखी होता तेव्हा आपल्या प्रारब्धामध्ये पुण्य नाही राहिलं. प्रारब्धात पाप सुरू झाली आणि पापांचा नाश ती भोगूनच संपवायचा असं तुम्ही मानता. आता परमात्मा कबीरजींचा मंत्र इतका स्ट्रॉंग आहे, यामुळे प्रारब्धातील पापांचा नाश होईल, सुखी व्हाल. पायात काटा लागला आहे. आता या लोकांचं तर असं विधान होतं जसा कुणाच्या पायात काटा लागला आहे, आणि तो म्हणतोय की मला पायात दुखत आहे. त्याने धुवून पुसून बघितलं की आपल्याला काटा लागला आहे. आता त्याला कोणी म्हणालं की यावर उपाय काय आहे? काटा तर निघणार नाही, जोडे पायात घाला, पुढे काटा लागणार नाही. आता काटा लागलेल्या पायात जोडे घालू शकत नाही, ते तर काटा काढा आणि मग जोडे घाला, आणि या भीतीने घालेल की परत काटा लागू नये म्हणून. तेव्हा पुण्यात्म्यांनो, या सतलोकरूपी आश्रमात कबीर परमात्मा आपल्या प्रारब्ध कर्मामध्ये पाप कर्मरूपी काटा काढून टाकतील, आणि मग रामनामाचे जोडे देतील आपल्याला. आपण ह्या भीतीमुळे जोडे काढणार नाही की हे भगवान पुन्हा आपत्ती येऊ नये. आणि मग दास जो आपल्याला मर्यादा सांगतो की ह्यामुळे हानी होईल, मग आपण कसं करणार? आपण स्वप्नात सुद्धा करणार नाही ती चूक ज्यामुळे एवढी आपत्ती तुमच्यावर आली होती. तर ह्या कारणामुळे आपला समाज, मानव समाज, सर्व वाईट प्रवृत्तींपासून दूर होईल. आता आपलं वातावरण खराब झालेलं आहे. सगळीकडे कुणी दारू पितायत, कुणी बिडी सिगरेट ओढतायत, कुणी सिनेमा पाहतायत, कुणी वाईट संगत करतायत, आपली मुलं बाळे ही परिस्थिती पाहतायत, तर तेही वाईट मार्गावर जातात. आता आपण बहुसंख्य होऊ वाईट मार्गापासून दूर असणारे, तर ते आपल्या बरोबर आले तर आपण सांगू की इथे प्यायचं नाही, मी तर स्पर्शही करणार नाही, आमच्या घरी पण पिऊ नका, आमचं नुकसान होईल. तर त्यांनाही लाज वाटेल. एक भक्त सांगत होता की माझ्या भाच्याने मला भक्त बनवलं. म्हटलं कसं? म्हणाला माझ्या लहान भावाचा मुलगा मला खूप प्रिय, आणि कुठे नोकरी करत होता, 1 वर्षांनंतर आला. मी त्याला प्रेमाने जवळ घेतलं, मिठी मारली, तेव्हा माझ्या तोंडातून बिडीचा वास येत होता. तेव्हा तो गप्प बसला. त्याला माहीत नव्हतं वास कुठून येतोय. तर मी बिडी पेटवली. म्हणाला ताऊजी नको, इथे प्यायची पण नाही आमच्या घरात, ती फेकून द्या, खूप वाईट वस्तू आहे. मी कशी बशी ती विडी पूर्ण ओढली, उठून निघून गेला. म्हटलं मी बोलणार नाही तुमच्याशी. आता तो असंच करू लागला वारंवार. मला शरम वाटली की लहानसा बालक, आणि तो सांगतोय की ही वाईट गोष्ट आहे. म्हणाला की मला फेकूनच द्यावी लागली. नाम तर नंतर घेतलं, पण त्याच्यामुळे मी वाईट मार्गापासून दूर केलो. तर पुण्यात्म्यांनो, अशी स्थिती येईल. आता तर एकमेकांना वाईट मार्गाला लावतायत. चल पी पी, काय होतंय त्याने, एक घोट तर घे.
आणि नंतर ना मग खबरदार याला हात नाही लावायचा, आमच्याजवळ प्यायची नाही. माझ्या तर डोक्यात जाते ती. आणि खरोखर असंच होईल काही दिवसांनी. तर ह्या पूर्ण विश्वात हे खूप लवकर दूर होईल. सर्व दुःखी आहेत. आणि ही काय खायपायची गोष्ट आहे का? हे मांस, ही दारू, ही बकवास, ही बीडी. एक तंबाखू हुक्का पिणारी व्यक्ती, एक सिगरेटवाला हुक्का पितो, धूर सोडतो, सगळीकडे घराच्या वातावरणात मिसळून टाकतो तो. तर तो जे ते पितो त्याची मुलंही पितात, त्यांच्या श्वासातून त्यांच्या शरीरात जातो. पत्नी, मुलं, बहीण, भाऊ, तो सर्व सगळ्यांचा नाश करतोय. तर अशा प्रकारे ह्या व्यसनांपासून आपल्याला दूर व्हावं लागेल. आणि होऊ आपण मुलं थोडीच आहोत. आणि परमात्मा साथ देईल अशा जीवांची. नाही, जीवांच्या हातात नाहीये व्यसन सोडणं. मालिकचा सहयोग पण आपल्याबरोबर राहील. आता दास आपल्याला एक प्रसंग, एक कॉन्सेप्ट क्लिअर करू इच्छितो की दासांनी एक वचन सांगितलं की ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाच अध्यात्मज्ञान नाही. तर ह्या आपल्या आचार्य शंकराचार्य गुरु धर्मगुरूंना कुठून असणार? आता पुण्यात्म्यांनो, आपण या धर्मगुरूंना विचारत असू की ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे कोणी माता पिता आहेत का? ते म्हणत असत की हे तर अजन्म आहेत. काही जण तर असं सांगत की ब्रह्माजींचा तर मृत्यू होतोच, त्यांना तर सीमा आहे आयुष्याला त्यांच्या. परंतु शंकरजी आणि विष्णूजी हे अजरामर आहेत. हे तर अविनाशी तत्व आहेत. यांचे मृत्यू होत नाहीत. आणि मग जर यांना कोणी विचारलं की ब्रह्मा, विष्णू, महेश कोणाची भक्ती करतात, तर कोणी तर आपले हे नकली धर्मगुरू सांगत की हे आपल्या स्वरूपाचे ध्यान करतात. कारण की अहम आत्मा ब्रह्म, की हा आत्मा ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, त्या वाक्याला, आपल्या त्या अज्ञानी वाक्याला आणखी प्रमाणित करण्यासाठी ना यांनी सद्ग्रंथांचा आधार घेतला. आता पुराणांना हे सत मानतात आपले धर्मगुरू. पवित्र हिंदू धर्माचे धर्मगुरू जितकेही आहेत हे पुराणांना सत मानतात. आणि मग हे म्हणतात भगवान विष्णू वा भगवान शंकरजी हे कोणाचं ध्यान नाही करत. आणि कोणी म्हणतात की नाही हे कोणाचंच ध्यान करत नाहीत. कोणी काय म्हणतात की श्री विष्णूजी, शंकरजी श्रीरामाचं ध्यान करतात. आणि कोणी म्हणतात की कृष्णजींचं ध्यान करतात. इतकं मूर्ख बनवलंय आपल्याला. आता ते कोणाचं ध्यान करत होते ते आपल्याला दाखवतो. आणि हे म्हणतात की कोणी तर म्हणतात की हे कोणाची भक्ती करतात. नाही, असं काही नाहीये, ते काहीच करत नाहीत. आता दाखवतो तुम्हाला यांच्या चरित्रामध्ये. तर पुण्यात्म्यांनो, आमच्यासाठी आमचे ग्रंथ आधार होते. आजही यांना आपण आधार मानून अज्ञान हटवू शकतो. पहा, श्रीमद देवी भागवत, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. संक्षिप्त श्रीमद देवी भागवत म्हणजे देवी पुराण. संपादक आहेत हनुमान प्रसाद पोद्दार, चिमणलाल गोस्वामी. आणि हे गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. आणि तिथेच मुद्रित आहे. मुद्रक आणि प्रकाशक गीता प्रेस गोरखपूर, गोविंद भवन कार्यालय, कोलकाता का संस्थान. हे यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. इथे पहा. आपण हे वाचूयात. पहिला स्कंध आणि संक्षिप्त देवी भागवत 28 पानापासून. हे व्यासजी आणि नारदजी यांची चर्चा होतीये. नारदजी म्हणतात, महाभाग व्यासजी, तुम्ही या विषयात जो प्रश्न विचारत आहात ठीक तोच प्रश्न माझ्या पिताजींनी म्हणजे श्री ब्रह्माजींनी भगवान श्रीहरींना केला होता, विष्णूजींना केला होता. देवाधिदेव भगवान जगताचे स्वामी आहेत. लक्ष्मीजी त्यांच्या सेवेत उपस्थित राहतात. दिव्य कौस्तुभमणी त्यांची शोभा वाढवतो. ते शंख, चक्र आणि गदा घेऊन असतात. पितांबर धारण करतात. 4 भुजा असतात. वक्षस्थळावर श्रीवत्सचं चिन्ह चमकत असतं. ते चराचर जगताचे आश्रयदाता, जगद्गुरू आणि देवतांचे देवता आहेत. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी पहा. आता नारदजींचं ज्ञान ऐका. असे जगतप्रभू भगवान श्रीहरी महान तप करत होते. त्यांची समाधी लागली होती. हे पाहून माझे पिताजी ब्रह्माजींना खूप आश्चर्य वाटलं.
आता त्यांनी त्यांच्याकडून जाणण्याची इच्छा प्रकट केली. ब्रह्माजींनी विचारलं, प्रभो, आपण देवतांचे अध्यक्ष, जगताचे स्वामी, भूत भविष्य आणि वर्तमानाचे सर्व जीवांचे एकमात्र शासक म्हणजे त्यांचे मालिक भगवान, मग आपण का तपस्या करता आहात आणि कोणत्या देवतेच्या आराधनेमध्ये ध्यानमग्न आहात? मला अत्यंत आश्चर्य याचं वाटतंय की आपण देवेश्वर आणि सर्व संसाराचे शासक असताना सुद्धा समाधी लावून बसला आहात. ब्रह्माजींची ही विनीत वचनं ऐकून भगवान श्रीहरी म्हणजे आपण पहिला स्कंध 29व्या पानावर आलो आहोत. श्रीहरी त्यांना म्हणू लागले, ब्रह्मन, सावध होऊन ऐका. मी आपल्या मनातील विचार व्यक्त करत आहे. देवता, दानव, मानव सर्व हेच जाणतात की तुम्ही सृष्टी करता आणि मी तिचं पालन करतो आणि शंकर संहार करतो. परंतु तरीही वेदाचे पारगामी पुरुष आपल्या युक्तीने हे सिद्ध करतात की रचना, पालन आणि संहार करण्याची ही योग्यता जी आम्हाला मिळाली आहे त्याची अधिष्ठात्री शक्ती देवी आहे. ते म्हणतात की संसाराची सृष्टी करण्यासाठी तुमच्यामध्ये राजसी शक्तीचा संचार झाला म्हणजे रजगुण ब्रह्मा सिद्ध झाले, मला सात्विक शक्ती मिळाली, सद्गुण विष्णू झाले आणि रुद्रमध्ये तामसी शक्तीचा आविर्भाव झाला. त्या शक्तीच्या अभावाने तुम्ही ह्या संसाराची सृष्टी नाही करू शकत. मी पालन करण्यात सफल नाही होऊ शकत आणि रुद्राकडून संहार कार्य होणं संभव नाही. ब्रह्माजी, आम्ही सर्व त्या शक्तीच्या आधारेच आपल्या कार्याला सदा सफल करत आलो आहोत. सुव्रत, प्रत्यक्ष आणि परोक्ष दोन्ही उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवतो, ऐका. हे निश्चित आहे की त्या शक्तीच्या अधीन होऊन मी ह्या शेषनागाच्या शय्येवर झोपतो आणि सृष्टी करण्याची संधी मिळताच जागा होतो. मी सदैव तप करण्यात मग्न असतो. त्या शक्तीच्या शासनातून कधी मुक्त नाही असू शकत. कधी संधी मिळाली तर लक्ष्मीबरोबर सुखपूर्वक वेळ घालवण्याचं सौभाग्य प्राप्त होतं. मी कधीतरी दानवांबरोबर युद्ध पण करतो. अखिल जगताला भय पोहोचवणाऱ्या दैत्यांच्या विक्राळ शरीराला शांत करणं माझं परम कर्तव्य आहे. आता पहा, कमाल केली आहे. मला सर्व प्रकारे शक्तीच्या म्हणजे दुर्गाच्या, दुर्गादेवीच्या, प्रकृतीदेवीच्या अधीन होऊन राहावं लागतं. त्याच भगवती शक्तीचं म्हणजे दुर्गादेवीचं मी निरंतर ध्यान करत असतो. ब्रह्माजी, माझ्या माहितीत ह्या भगवती शक्तींच्या वरचढ दुसऱ्या कोणत्याही देवता नाहीत. आता पुण्यात्म्यांनो, हा आला शेवट आमच्या श्री विष्णू भगवानांच्या अध्यात्मज्ञानाच्या. हे म्हणतात की मी दुर्गादेवीची म्हणजे श्रीदेवीची म्हणजे दुर्गादेवीची भक्ती करतो आहे आणि यापेक्षा मोठ्या भगवानाशी मी परिचित नाही. माझ्यासाठी फायनल गॉड आहे. आता पुण्यात्म्यांनो, यावर श्रीदेवी काय म्हणतात हे वचनही ऐका. आता हे शिक्षण आपल्यासाठी एक वरदान असेल की आपण भगवानाला ओळखणार आहात आणि भक्ती काही कठीण नाहीये. 2 मिनिटांमध्ये ती आपली सद्भक्ती झाली आणि समाज एक झाला तर रोज भक्ती वाढेल. आता तर आम्हाला नियम खंडित करावा लागतो. समाजामध्ये जे ज्ञान अजून पसरलं नाहीये तर विरोधी खूप होतात आमच्या मुलांचे. हळूहळू सगळं ठीक होईल. आता पहा, आता देवीजी काय म्हणतायत. ती म्हणते राजा हिमालयाला ज्ञान देतीये आणि म्हणतीये की तशी तर तू कर, माझी भक्ती कर, पण यातून मोक्ष वगैरे काही नाही. मग म्हणते की त्या ब्रह्मची भक्ती कर. ब्रह्मची, त्याचं ओम नाम आहे आणि त्याला टार्गेट मानून, इष्ट मानून भक्ती कर. ब्रह्मलोकात जा आणि सर्व गोष्टी सोडून दे म्हणजे माझी पण भक्तिपूजा सोडून दे. हे पहा, हा 7वा स्कंद आहे. संक्षिप्त देवी भागवत 562 पानावर देवीद्वारा हिमालयाला ज्ञानोपदेश म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं वर्णन. श्रीदेवीजी म्हणू लागली, पर्वतराज, हे तर त्यांनी आपल्याबाबत सांगितलं, मग इथून म्हटलं की त्या ब्रह्मचं काय स्वरूप आहे हे सांगितलं जातं.
जो प्रकाश स्वरूप सर्वांच्या अत्यंत जवळ स्थितीत हृदयरूप गुहेत स्थित होण्याच्या कारणाने गुहाचर नावाने प्रसिद्ध आणि महान पद अर्थात परमप्राप्य आहे. पहा, तो समस्त प्रजेच्या ज्ञानाच्या पलीकडे आहे, अर्थात कोणाच्या बुद्धीमध्ये येणारा नाही हे तुम्ही जाणा. जो परमप्रकाश रूप आहे, जो सूक्ष्मातील अत्यंत सूक्ष्म आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण लोक आणि त्या लोकांमध्ये निवास करणारे प्राणी स्थित आहेत, तोच हे अक्षरब्रह्म आहे. तोच सर्वांची वाणी आहे, तोच सर्वांचे प्राण आहे, तोच सर्वांची वाणी आहे. आता पहा, दुर्गाच्या ज्ञानाने परिचित होऊन चला, जेव्हा की ती याला अक्षरब्रह्म म्हणते, जेव्हा की हे क्षरब्रह्म आहे. तरीही लक्ष देऊन ऐका, तोच सर्वांची वाणी आहे, तोच सर्वांचं मन आहे, तोच हे परमसत्य आणि अमृत अविनाशी तत्व आहे. सौम्य, त्या वेधण्यायोग्य लक्षाचा तू वेध कर, मन लावून त्यात तन्मय हो. ही तर तीच गोष्ट आहे. आता खाली येऊया. त्याचं ओम नाव आहे आणि ब्रह्मला लक्ष मानून जीवात्मा जप करा. इथे स्पष्ट केलं. त्या एकमात्र परमात्म्यालाही जाण, दुसऱ्या सर्व गोष्टींना सोडून दे. अर्थात माझी पूजाही करू नकोस, दुसरी कोणतीही पूजा नाही करायची, फक्त ब्रह्मची पूजा कर. हाच अमृतरूप परमात्म्याच्या जवळ घेऊन जाणारा पूल आहे. संसार सागरातून पार होऊन अमृत स्वरूप परमात्म्याला प्राप्त करण्याचं हेच सुलभ साधन आहे. ह्या आत्म्याचा पहा, इथे लिहिलंय की अंतर्यामी रूपाने वर्तमान राहतो. ह्या आत्म्याचं ओमच्या जपाबरोबर ध्यान कर. यातून अज्ञानमय अंधकाराच्या सर्वथा पार आणि संसार सागराच्या पलीकडे जो ब्रह्म आहे त्याला प्राप्त कराल, तुमचं कल्याण होईल. म्हणजे ओम नामाचा जप करा परमेश्वराला इष्ट मानून, नथिंग एल्स. अजून कुठलीही पूजा करायची नाही. तिथे त्याला प्राप्त कराल, तुमचं कल्याण होईल. तो कुठे राहतो हे पहा 563 पानावर. तो ह्या सर्वांचा आत्मा ब्रह्म, ब्रह्मलोकरूप दिव्य आकाशात स्थित आहे. झालं हे, ब्रह्मलोकात राहतो तो ब्रह्म. आणि ओम नावाचा जप करा, ब्रह्मलोकात जाल तुम्ही त्याच्याजवळ. एवढंच ज्ञान देवीने दिलं. आता पुण्यात्म्यांनो, श्रीदेवीजीने एक गोष्ट अजून स्पष्ट केलीय की वेदांना सोडून म्हणजे इतर कोणत्याही ग्रंथाचा आधार घेऊन आध्यात्मिक साधना करू नका. ते ज्ञान भ्रमित आहे. याचे दाखवतो तुम्हाला. हा 7वा स्कंध आणि संक्षिप्त देवी भागवत 570 पासून वाचू आपण. इथून प्रसंग चालू आहे. श्री देवीजी म्हणतीये, राजन म्हणजे पर्वतराज हे हिमालयाला सांगतीये. हिमालयाला श्रीदेवी सांगतीये. काय सांगतीये इथे येऊ आपण. 571 पानावर कामाची गोष्ट वाचूया. 571 पान. वेदात सांगितलेल्या धर्माचा परित्याग करून जो अन्य धर्माचा अवलंब करतो, राजाला हवंय की त्या अधार्मिक व्यक्तींना आपल्या राज्यातून हाकलून द्यायचंय. ब्राह्मण लोक त्या अधर्मिकांशी ना बोलावं आणि ना त्यांना आपल्या पंक्तीत बसवावं. आता पहा, मग काय लिहिलंय की ह्या जगतात वेगवेगळे अन्य जितके शास्त्र आहेत ते सर्व श्रुती आणि स्मृतीच्या विरुद्ध होण्यामुळे तामसी म्हटले जातात. त्या शास्त्रांची नावं आहेत वाम, कापाल, कौलक आणि भैरवागम. शिवाने मोहात पाडण्यासाठी म्हणजे धोका देण्यासाठी, मूर्ख बनवण्यासाठी ह्या शास्त्रांचं प्रतिपादन केलं आहे. यात कुठे कुठे वेदांचे अविरुद्ध अंश पण आहेत, म्हणजे वेदांच्या अनुसारच आहे. वेदज्ञ पुरुष त्या अंशाला ग्रहण करतो तर काही दोष नाही. वेदाहून भिन्न अर्थाला स्वीकार करण्यासाठी द्विज सर्वथा अनधिकारी आहे. अन्यथा वैदिक पुरुष सम्यक प्रकारे प्रयत्न करून वेदांचाच आश्रय घ्यावा. हाच शाश्वत धर्म आहे. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊया ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? माझं नाव बाबूराव शंकर एडेकर.
आपण कुठून आलात? महाराष्ट्र राज्यात, जिल्हा सातारा, खटाव तालुका, गाव दगडवाडी येथून मी आलो आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? संत रामपाल महाराजांची गुरुदीक्षा मी 29 डिसेंबर 2020ला घेतली. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय सरकारी नोकरी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी वारकरी संप्रदायाची भक्ती करत होतो आणि दत्ताची मुख्य भक्ती करत होतो. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण आधीपासूनच भक्ती मार्गात होतात. सर्वप्रथम आपण वारकरी संप्रदायाची भक्ती करत होतात, त्याचप्रमाणे दत्तांना आपण गुरु मानले होते आणि त्यांचीसुद्धा आपण सेवा करत होतात. तर हे सगळं चालू असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या मार्गाकडे कसे वळालात? मला लहानपणापासून भक्तीची आवड होती, कारण माझे वडील वारकरी संप्रदाय असल्यामुळे आणि वडील बी नित्यनेमानं पंढरपूरच्या पांडुरंगाची भक्ती करायचे आणि त्यांनी मला हरिपाठचा वाचन रोज पाठांतर करायला शिकवलेलं आणि त्यातून मला एक भक्तीची आवड निर्माण झाली. आणि भक्तीमध्येच मला कळलं की म्हणजे ज्ञानेश्वरीच्या 15 अध्यायात ज्ञानेश्वर माऊलीने भरपूर काय सांगितले गुरुबद्दल, सद्गुरूबद्दल. तसंच गुरुचरित्रामध्ये सद्गुरूबद्दल भरपूर काय माहिती सांगितली आणि त्यामुळं मनाला वाटायचं की आपल्याला सुद्धा असे सद्गुरू, तारणारे सद्गुरू भेटावेत. म्हणून मी खूप सद्गुरूंचा शोध घ्यायचो. तर मी शोध घेत असताना मी नाशिकजवळ एक भोयगाव येथे याच्या अगोदर संत कचरनाथ महाराज म्हणून होते, त्यांची गुरुदीक्षा घेतली होती. पण त्या गुरुदीक्षेतून मला एवढा काय म्हणजे मानसिक समाधान किंवा माझ्यातील कुठले दुर्गुण असं कमी व्हायचं असं काही लक्षण नव्हतं. मी खूप त्यांचे बी गुरुमंत्राचा जप करायचो, मनापासून करायचो, पण त्याच्यातून मला कुठलाही लाभ झाला नाही. त्याच्यानंतर मी 2020ला ऑगस्टमध्ये कोरोनाबाधित झालो होतो आणि कोरोनाबाधित झाल्यानंतर मला क्वारंटाईन केलं होतं. क्वारंटाईन केल्यानंतर मी सेपरेट रूममध्ये असताना मला तिथे एकटा असल्यामुळं काहीतरी यूट्यूबवर बघण्याची इच्छा व्हायची. मग ते यूट्यूबमध्ये मी आध्यात्मिक असल्यामुळे आणि धार्मिक असल्यामुळे मी आध्यात्मिकच जास्त पाहायचो. तर त्याच्यात मला परमात्मा रामपाल महाराजांचं हे सत्संग ऐकायला मिळाला आणि तो सत्संग मी अगदी पहिल्यापासून लास्टपर्यंत सृष्टी रचनेचा सत्संग ऐकल्यानंतर मला खूप काही त्याच्यातून समजलं आणि समजल्यामुळं मला म्हणजे त्याच वेळी माझ्या मनात एक प्रकारचं वेगळंच म्हणजे चैतन्य निर्माण झालं. मग मी रोज नेमानं ते सत्संग ऐकायला लागल्यानंतर आठवड्याभरात मला वाटलं की आपण आता त्याच्यात पट्टी यायची आणि तुम्हाला ती ज्ञानगंगा पुस्तक फ्री मिळेल असं त्याच्यात ॲड यायची. मग त्याप्रमाणे मी ज्ञानगंगा पुस्तकाची लगेच मोबाईलवरनं मागणी केली. पुस्तक दिल्यानंतर मी ते पुस्तक सुरुवातीपासून पूर्ण वाचून काढलं. वाचल्यानंतर मला खूप काय म्हणजे त्यातलं समजलं, कारण आध्यात्मिक आधीचं अगोदर असल्यामुळंच मला सर्व काय म्हणजे लगेच विचार ते डोक्यात पटले आणि परमात्माचे सगळे विचार अगदी मनापासून पटले. त्यामुळे मी ह्या भक्ती मार्गात लवकर याचा विचार केला आणि तिथं म्हणजे त्या 1 महिन्यात मला तर ते कोरोनाचा एकतर काहीच त्रास झाला नाही. कोरोना बाधित झालो होतो, क्वारंटाईन होतो, पण मला कुठलाही त्रास झाला नाही. ते सत्संग ऐकत असल्यामुळं आणि परमात्माची भक्ती समजली आणि त्यानंतर दैवडी या ठिकाणी नामदीक्षा केंद्रावरती आलो आणि मी त्या ठिकाणी मग परमात्माचं नामदीक्षा घेतली. तुम्ही सांगत आहात की अगदी सुरुवातीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात. संत रामपालजी महाराजांचं तुम्ही सत्संग यूट्यूबच्या माध्यमातून ऐकलं आणि त्यांच्या ज्ञानाकडे आपण आकर्षित झालात. तर असं काय ज्ञान संत रामपालजी महाराज आज देव पाहत आहेत की ज्यामुळे श्रद्धाळू त्यांच्याकडे आपोआपच वळला जातो? परमात्माची संत रामपाल महाराजांची भक्ती साधना ही जी आहे ही अत्यंत म्हणजे पवित्र आहे आणि बिलकुल सर्व अगदी शास्त्र अनुकूलित आहे. जे शास्त्रात प्रमाणित आहे तेच ते भक्ती साधना देतात परमात्मा. आणि गीतेमध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे म्हणजे 8व्या अध्यायात सांगितलं आहे ओमचा जप आहे. त्याच्यानंतर 15व्या अध्यायात सांगितलं आहे गुरु भक्ती कशी आहे, कशी करायची, काय करायचं, त्याचं 15व्या अध्यायात 1 ते 4 श्लोकामध्ये सांगितलं आहे. त्याच्यानंतर 17व्या अध्यायात तो मंत्र सांगितला आहे, पूर्ण परमात्माच्या भक्तीचा मंत्र आहे. त्यामुळं हे अगदी पटण्यासारखं आहे आणि ही जो कोणी ही भक्ती ऐकल, जो कोणी हा परमात्मा संत रामपाल महाराजांचे विचार ऐकल, त्याला हे पटलंच पाहिजे. असं अगदी अज्ञान जर व्यक्ती या ठिकाणी आला तरी त्याला हे विचार पटणार. फक्त त्यानं वाचलं पाहिजे किंवा ते ऐकलं पाहिजे. जोपर्यंत कोणी तो परमात्माचे विचार ऐकत नाही तोपर्यंत हे कळणार नाही. जे कोणी असेल त्यांनी फक्त हे ऐकावं असं माझी नम्रतेची विनंती आहे लोकांना बी.
सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रांच्या अनुसार भक्ती सांगतात. गीता, वेद, पुराण या ठिकाणी जे धार्मिक ग्रंथ आहेत सर्व पवित्र धर्मग्रंथामध्ये, त्यातून संत रामपालजी महाराज ज्ञान सांगतात. तर मला हे विचारायचं आहे की आज महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ज्ञानेश्वरीला एक मोठं स्थान आहे. संत ज्ञानेश्वरांनी जे काही मार्ग सांगितला, विठू माऊलीने जो काही मार्ग सांगितला, त्या मार्गामध्ये आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज जो सांगतात त्यामध्ये असं काय फरक आहे आणि साधक त्या दोघांमध्ये तुलना काय करू शकेल की जेणे तो निर्णय घेऊ शकतो की मला खरा वास्तविक मोक्षाचा मार्ग कोणता आहे आणि मी कुठल्या प्रकारची भक्ती त्यांनी करायला हवी? वारकरी संप्रदायामध्ये काय आहे, त्रिगुणामधील सत्वगुणाची भक्ती सांगितली आहे. सत्वगुण म्हणजे विष्णूची भक्ती, विष्णू म्हणजेच पंढरपूरचे पांडुरंग, आणि पांडुरंगाची भक्ती म्हणजे रामकृष्ण हरी हा मंत्र किंवा ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र फक्त विष्णू लोकांपर्यंत जाणारा मंत्र आहे. म्हणजे ही भक्ती काही चुकीची नाही, परंतु पूर्ण नाही. आणि पूर्ण होण्यासाठी सद्गुरू रामपाल महाराजांची भक्ती घ्यायची आहे. पूर्ण व्हायचं आहे म्हणजे 17व्या अध्यायातील 23वा श्लोक जे म्हणतोय की ओम तत्सत इति निर्देशा, तर ओम तत्सतचा उच्चार दुसरं कुठलेही संत देत नाही. आणि परमात्मा सद्गुरू रामपालजी महाराज जे उच्चार देतात ओम तत्सतचा, तो प्रमाणित आहे. आणि परमात्मा कबीर परमेश्वरांनी आपल्या 5व्या वेदामध्ये तो मंत्र त्याचा उच्चार सांगून दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे परमात्मा सद्गुरू रामपाल महाराज आपल्याला सद्भक्ती देतात आणि ह्या भक्तीनंच आपला मोक्ष होऊ शकतो, वर्ण नाही. आता बघा, परमेश्वर सद्गुरू रामपालजी महाराज प्रथम मंत्र जे देतात आपलं शरीर सगळं शुद्ध होतं. त्याच्यामध्ये आपल्याला 5 देवांची भक्ती ऑलरेडी करायला म्हणजे साधना देतात. ते म्हणजे दुर्गामातेची साधना देतात, शंकराची साधना देतात, विष्णूची साधना देतात, ब्रह्माजीची साधना देतात आणि गणेशजीची साधना देतात. तर ह्या देवांच्या साधनेने काय होतं, आपलं शरीर शुद्ध होतं. म्हणजे आपण जे शरीर जे वापरतो परमेश्वराने दिलेलं, हे शरीराचा वापराच्या बदल्यात आपण जे टॅक्स द्यायचा आहे तो टॅक्स त्यांच्या मंत्राचे उच्चारण आपण देत असतो. ह्या 5 देवांची भक्ती म्हणजे जन्ममरणाचा फेरा चुकवत नाही. तर आपण त्या देवात जाऊन काही दिवस देव बनून राहू शकतो, त्यांचे गण बनून राहू शकतो. म्हणजे तुम्ही विष्णूची भक्ती केली तर विष्णू लोकात जाऊन विष्णू गण बनून राहचाल. आपण विष्णू लोकातच जाऊ शकतो, किंवा शंकराची भक्ती करणार आहे तो शंकराच्या शिव लोकात जाऊ शकतो, किंवा गणेशजीची भक्ती करणारे गणेश लोकात जाऊ शकतो. ह्याच्या पलीकडे नाही. पर तो मोक्ष त्याचा होत नाही. त्याला त्याचे पुण्य संपल्यानंतर, पुण्यकर्म संपल्यानंतर, त्याची भक्ती साधण्याची जी कॅपॅसिटी संपल्यानंतर त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग तो पुन्हा 184 योनीत जाणार. पर तुमचा जन्ममरणाचा फेरा हा कधीच चुकवणार नाही. आणि त्याच्या पुढं आपल्याला मग परमात्माची भक्ती, जे परमात्मापर्यंत पोचायचं, परमेश्वराच्या घरी जायचं आहे आपल्याला, म्हणजे सतलोकात, हा जन्ममरणाचा फेरा चुकवणारी भक्ती आहे. तर हे भक्ती फक्त पूर्ण करण्यासाठी संत रामपाल महाराजांची भक्ती घ्यावी. श्रीमद भागवत गीता हा हिंदू धर्माचा अगदी पूर्ण आणि पवित्र ग्रंथ आहे आणि त्याच्यातून हा मंत्र दिलेला आहे. त्यामुळं हे एकदम शास्त्रानुकूल साधना आहे. ओम तत्सत, ओम तत्सत हा मंत्र श्रीमद भागवत गीतेतील शास्त्रानुकूल मंत्र आहे. शास्त्र म्हणजे 17व्या अध्यायात तो मंत्र 23व्या श्लोकात स्पष्ट सांगितलेला आहे परमेश्वरानं. आणि तो मंत्र सद्गुरू आपल्याला म्हणजे योग्य उच्चारानं आणि योग्य पद्धतीनं त्याचा उच्चार करायला देतात. आणि त्या मंत्राचा उच्चार केल्यानेच आपण फक्त म्हणजे आपला मोक्ष होऊ शकतो. आणि तो मंत्र फक्त परमात्मा रामपाल महाराजच देतात. ह्याच्यात नंतर आपल्याला माहितीसाठी सांगतो की नामदेव महाराज हे आपल्या महाराष्ट्रातले पांडुरंगाचे परमभक्त होते आणि अगदी नजीकचे भक्त होते. कारण नामदेव महाराज हातून पंढरचे पांडुरंग भोजन करत होते, असं त्यांच्या जीवनकार्यात उल्लेखनीय आहे. तर ते नामदेव महाराजसुद्धा त्यांनीसुद्धा भक्ती हे कबीर परमेश्वराचे नंतर घेतले होते. कबीर परमेश्वराचे शिष्य झाले होते आणि कबीर परमेश्वरांनीच त्यांना म्हणजे मोक्षाचा मंत्र दिला होता. त्याच्या अगोदर ते म्हणजे त्यांनी जो गुरु केले होते फक्त ओमचा उच्चार मिळाला होता त्यांना, नामा छिपा ओम तारी. आणि त्याच्यानंतर परमेश्वरानं मग त्यांना पुढला मंत्र दिला. तर पुढचा मंत्र कबीर परमेश्वरांनी दिला होता आणि ओम मंत्र त्यांच्या पहिल्या गुरूंनी दिला होता. तर ओमपासून त्यांची मुक्ती होत नव्हती आणि ते मुक्ती करणारा मंत्र ते ज्यावेळेस नामदेव महाराज म्हणजे पंजाब प्रांतात गेले आणि पंजाब प्रांतात त्यांनी आपलं भरपूर आयुष्य तिथं व्यतीत केलं, लोकांना तिथं म्हणजे भक्तिमार्गाला लावलं. आणि त्यावेळेस त्यांना कबीर परमेश्वर सद्गुरू रूपात भेटले होते आणि त्यांना पुढचा मंत्र देऊन त्यांना मोक्षाचा मार्ग दाखवला होता. ही भक्तिसाधना आपल्या महाराष्ट्रातल्या भक्तिसाधनेच्या बरोबर आहे, परंतु पूर्णत्वाची भक्ती आहे. हे एकदम शास्त्रानुकूल साधना आहे. शास्त्रानुकूल साधना असल्यामुळं तुम्हाला ह्याच्यात काय आहे
ह्याच्यात कुठलाही पाखंडवाद नाही, एकदम सिंपल आणि सरळ वे आहे. तर कुठलं व्रत करायला लागत नाही, कुठलं वैकल्पिक ताप करायला लागत नाही, कुठले म्हणजे ध्यान धरून बसायला लागत नाही. तर चालता बोलता भक्ती करायची सांगतात परमात्मा. एकदम सिंपल वेनं तुम्ही आपला संसार करीत करू शकताय, व्यवसाय करीत करू शकताय. फक्त ते जे नियम देतात परमात्मा त्या नियमात राहायचं आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज शास्त्रोक्त भक्तीचा मार्ग सांगतात आणि जे गीतामध्ये, जे वेदामध्ये, पुराणांमध्ये जे सांगितलेलं आहे, परमेश्वर ज्याची व्याख्या केलेली आहे, जे गुरुमंत्र सांगितले आहेत तेच वास्तविक मंत्र आज समाजाला देऊन त्यांच्यामध्ये भक्तीचं बीज आज संत रामपालजी महाराज टाकत आहेत आणि खऱ्या अर्थाने मोक्षाचा मार्ग आज दाखवत आहेत. मला हे विचारायचं की ह्या मार्गावर जर जेव्हा साधक चालतो तर ऐकण्यात येतं की बरेचसे त्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक स्वरूपात बरेचसे लाभ प्राप्त होतात. तर आपल्यालासुद्धा जेव्हा आपण या मार्गात आलेत त्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल आढळलेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपल्याबरोबरच आपल्या फॅमिलीलासुद्धा या सद्भक्तीमुळे काय काय अनुभव आलेत? मी ही भक्ती साधना स्वीकारल्यापासून माझ्यात अनेक काही बदल घडलेत. माझ्या घरात म्हणजे हमेशा वादविवाद व्हायचे. आमच्यावरती म्हणजे कर्णिबाधाचा प्रसार होता माझ्या धर्मपत्नीवरती, माझ्यावरती. त्यामुळे आमच्यात हमेशा आठवड्यातनं 4 दिवसातनं अत्यंत कठोर म्हणजे टोकाचे वादविवाद व्हायचे, टोकाचे भांडणं व्हायची. परंतु ते सगळं काय आता शांत झालेलं आहे एकदम. म्हणजे कुठलाही आता वाद होत नाही, कुठले विवाद होत नाही. माझी मिसेस बी आजारी होती तर त्या आजारातून आता ते एकदम मुक्त झालेले. आणि मला जे काय तंबाखूचं व्यसन होतं ते तंबाखूचं व्यसन माझं पूर्ण सुटलेलं आहे. मला तंबाखू म्हणजे इतकं व्यसन होतं कठोर की मी आर्मीमध्ये होतो आणि आर्मीमध्ये असताना मी ट्रेनिंगमध्ये मला माझ्या वस्तादानीत माझ्या तोंडात तंबाखूची पूर्ण पुडी भरून ठेवली, 2-2 तास उभं केलं, परंतु तरीसुद्धा ती माझी तंबाखू व्यसन सुटलं नव्हतं. म्हणजे कितीतरी वेळा तरी मला असं प्रसंग आला की मी आमच्या सैनिक संमेलनामध्ये बसल्यानंतर तंबाखू खाऊन बसायचो आणि ते तंबाखूचे मी गुटके घ्यायचो, म्हणजे गिळायचो किंवा मग ते आपल्या हात रुमालात मी ती हे करायचो. एवढ्यापर्यंत म्हणजे एवढे गलिच्छ ते तंबाखू व्यसन आहे की त्याच्या पेक्षा घाण असं कुठलंच व्यसन नाही. तर ते व्यसन मला सोडवायचा खूप इच्छा होती आणि ती सुटत नव्हतं. हे व्यसन जे माझं संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतरच सुटलं. त्याच्या अगोदर माझं कितीतरी प्रयत्न केले. किती वेळा मी तंबाखूची पुढे फेकून दिली, कितीतरी वेळा तोडून टाकली, पण कधीसुद्धा म्हणजे ते 2 दिवस खायचो ना, तिसऱ्या दिवशी ती इच्छा व्हायचीच. तर हे सर्व माझं म्हणजे महत्त्वाचा हा लाभ आहे माझा. आणि त्याच्यानंतर आध्यात्मिक लाभ आहे. आध्यात्मिक लाभ म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठा लाभ म्हणजे दुसरा हायच नाही माणसाच्या जीवनात. माणसाचं जीवनच त्याच्यासाठी आहे की भक्ती करून योग्य प्रकारे म्हणजे शास्त्रानुकूल भक्ती करून परमेश्वरापर्यंत पोचायचं आणि त्याच्या म्हणजे सतलोकात जायचं. तर ही भक्ती साधना दुसरे कुठलेही संत देऊ शकत नाहीत आणि ह्या पृथ्वीवर नाहीत बी. तर माणसाचा जन्म असतो हा फक्त आणि फक्त मोक्ष करून घेण्यासाठी आणि तो मोक्ष करून देणारा मार्ग परमात्मा सद्गुरू रामपाल महाराजच देतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला अगदी सुरुवातीपासूनच तंबाखूचं व्यसन जडलेलं होतं आणि ते व्यसन सोडवण्यासाठी आपण बरेचसे प्रयत्न केले, परंतु त्या व्यसनातून आपल्याला कधीही आपण त्यातून बाहेर आले नाहीत. आणि केवळ संत रामपालजी महाराजांकडनं जेव्हा आपण नामदीक्षा घेतली, गुरुमंत्र घेतली, त्यानंतर आपल्याला त्यातून आपण बाहेर आलात आणि आज आपण या व्यसनापासून दूर आहात. मला हे विचारायचं आहे, हे कसं काय शक्य होतं? एखादा व्यक्ती इतका व्यसनाधीन असताना केवळ संत रामपालजी महाराजांकडनं त्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि त्याच्यामुळे त्याची व्यसनाची जी लत होती ती सुटली. हे कसं काय शक्य आहे? अहो, सद्गुरू रामपाल महाराज हे साक्षात परमेश्वर आहेत आणि त्यांच्या मुखातून निघणारा गुरुमंत्र म्हणजे तो परमेश्वराच्या मुखातून निघणारी वाणी आणि ती आपल्याला डायरेक्ट त्याचा उच्चार करण्यासाठी दिली जाते. तर त्या मंत्रानं काय शक्य नाही, सगळं काय शक्य होऊ शकतं. म्हणजे अशक्य ते शक्य करतो तो फक्त परमेश्वरच, बाकी कोणी करू शकत नाही. विज्ञान करू शकत नाही ना, तुमचं दुसरं कोणी काय करू शकत नाही. फक्त अशक्याला शक्य करणारे परमेश्वर असतात. म्हणून संत रामपालजी महाराज मानव नसून ते एक साक्षात परमेश्वर आहेत आणि त्यांची गुरुदीक्षा घेतल्याने हा म्हणजे काही साध्य होतं. तर ही तंबाखू माझं नॉर्मल शुल्लक व्यसन होतं, ते सुटायला काय प्रॉब्लेम आहे. तर अशा अनेक म्हणजे माझे मानसिक लाभ झाले, शारीरिक लाभ झालेत. आता मला शारीरिक म्हणजे मला सारखं माझं पोट दुखायचं, तर ते पोट दुखायचं आता बंद झालं आहे. त्याच्यानंतर मला पित्ताचा जास्त त्रास व्हायचा, आता पित्त माझं म्हणजे एवढं मला पित्ताचा त्रास होत नाही. आता अशा अनेक व्याधी कमी होत चालले ते माझ्या. आणि जसं तो मंत्राचा उच्चार करेल तसं सगळं काही हे होतं आहे. सर, जसं तुम्ही सांगतात की वास्तविक रूपामध्ये संत रामपालजी महाराज जे गुरुमंत्र देतात त्या गुरुमंत्रामध्ये एवढी शक्ती आहेत की ते परमेश्वराच्या मुखातून येणाऱ्या वाणीप्रमाणे ती साधकावर असर करते आणि
त्याला व्यसनापासून दूर करते, परावृत्त करते. आणि अशा प्रकारे आज समाजामध्ये जे संत रामपालजी महाराजांचे अनुयायी झालेले आहे ते व्यसनमुक्त झालेले आहे. आणि हे एक अनमोल कार्य संत रामपालजी महाराज आज भारतासाठी नव्हे तर पूर्ण जगासाठी आज या धर्तीवर करत आहेत. तर ह्या आपल्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे व्यसनाधीन लोक आहेत, जे व्यसन सुटण्यासाठी बरेचसे प्रयत्न करतात, पण ते व्यसन आजपर्यंत त्यांचं सुटलेलं नाही. त्याचप्रमाणे जे रोगी आहेत ते रोगापासून मुक्तता पाहिजे त्यांना. त्याचप्रमाणे जे परमेश्वरासाठी आज भटकत आहेत, त्यांना खऱ्या अर्थाने मोक्ष पाहिजे आहे, परमेश्वर पाहिजे आहे. ते दारादावर फिरत आहेत, या साधूकडे जा, या संताकडे जा, या मांत्रिकाकडे जा, त्या तांत्रिकाकडे जा, ते परमेश्वर प्राप्तीसाठी भटकत आहेत. तर अशा सर्वांसाठी आपण आपल्या स्वतःच्या अनुभवातून आणि परमेश्वराच्या ज्ञानानुसार आपण त्यांना काय संदेश द्याल? मी त्यांना संदेश म्हणजे विनंती करू शकतो की ह्या मानव समाजात आपल्याला माणसाच्या जन्माला आलो आहे आपण, तर माणसाचा जन्म कशासाठी हे कळलं तर खूपच चांगलं आहे. आणि ते कळण्यासाठी परमेश्वराचं सद्गुरू रामपाल महाराजांनी जे ज्ञानगंगा पुस्तक एक लिहिलेलं आहे आणि एक जगण्याचा मार्ग, या 2 पुस्तकातले कुठलंही पुस्तक वाचून पाहावं. आणि ते वाचल्यानंतर आपल्याला कळतं की आपण काय केलं पाहिजे, आपण काय करतो आणि काय केलं पाहिजे हे निश्चित करणार. फक्त हे संत रामपाल महाराजांचं हे 2 मधले एक पुस्तक कुठलंही घेऊन वाचावं एवढीच मी नम्रतेची विनंती करतो. आणि ते वाचल्यानंतर त्यांना दुसरे काही म्हणजे वेगळी गाईडलाईन करायची काही गरज नाही पडणार असं मला वाटतं. सर, जसं तुम्ही सांगतात की आज समाजाने संत रामपालजी महाराजांनी प्रकाशित केलेले जे त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेले पुस्तकं आहेत, जसे की ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग, हे एकदा तरी आयुष्यामध्ये वाचलं पाहिजे. आणि त्यातनं जे ज्ञान संत रामपालजी महाराज आज देत आहेत जनतेला, ते ज्ञानाचा प्याला त्यांनी पिला पाहिजे आणि त्यातनं ज्ञान अर्जन करून संत रामपालजी महाराजांच्या मार्गात त्याने यायला हवे. तर या भावनेने एखाद्याला वाटलं की आपणसुद्धा आपल्या दुःखासाठी, आपल्या कष्टासाठी आणि मोक्षासाठी संत रामपालजी महाराजांच्या द्वारे जायला काही हरकत नाही, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा स्वीकारू शकेल? संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारण्यासाठी खूप सोपे उपाय आहेत. आणि म्हणजे टी व्हीवरती विविध चॅनलवरती संत रामपालजी महाराजांचे प्रवचन येतात, सत्संग येतात आणि त्या सत्संगाच्या खाली एक पट्टी चालते, त्यावरती मोबाईल नंबर येतात. त्या मोबाईल नंबरवरती तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला आपल्या जिल्ह्यातील नजदीक नामदान केंद्र तुम्हाला त्याचा फोन नंबर मिळेल आणि त्या नजदीकच्या नामदान केंद्रावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व काही गाईडलाईन देतील की कशा पद्धतीने भक्ती घ्यायची, काय करायचं, कुठे यायचं, कसं यायचं ते. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या दयेने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये संत रामपालजी महाराजांच्या नामदान केंद्राची उभारणी झालेली आहे. महाराष्ट्रात नव्हे तर जगामध्ये बऱ्याच ठिकाणी संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्र आज सुरू आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन श्रद्धाळू संत रामपालजी महाराजांच्या मार्गात येऊ शकतो. मला हे विचारायचं आहे की त्या ठिकाणी जाऊन त्याला किती पैसे त्या नामदान केंद्रावर द्यावे लागतील जेणेकरून त्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग आणि गुरुमंत्र मिळेल? त्या ठिकाणी त्याला कुठलेही पैसा, कुठलाही रक्कम काही द्यायला लागत नाही. तुम्हाला तिथं नामदीक्षा अगदी मुफ्त आणि मुफ्त दिली जाणार. तुमच्याकडून कुठलाही पैसा किंवा कुठलीही रक्कम किंवा कुठलीही बिदागिरी काय असं काही घेतलं जाणार नाही. तर उलट तुम्हाला त्याच्या बदल्यात नामदीक्षा घेतल्यानंतर एक जप करण्याची एक माला, नित्यपाठाचं छोटं पुस्तक, चरणामृत ह्या तुम्हाला मुफ्त दिल्या जातील. तुमच्याकडून काही घेतलं जात नाही, फक्त इथंपर्यंत पोचणं तुमचं कर्तव्य आहे. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग
यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.